पुढची महत्त्वाची बातमी बघूया। ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि कुटुंबियांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं राज्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीवरनं कौटुंबिक छळासह जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा नोंद झालाय। दुसरीकडे विनायक राऊतांनी सर्व आरोप फेटाळत ब्लॅकमेलिंग होत असल्याचा दावा केलाय। या प्रकरणातील कथित भोंदू बाबा फिरोज शेख याला कोर्टानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पाहुयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। विनायक राऊतांच्या सुनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल, राजकीय ब्लॅकमेलिंगचा डाव असल्याचा राऊतांचा दावा। ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा तथा माजी नगरसेवक गीतेश राऊत, कुटुंबीय आणि 3 कथित भोंदूबाबांसह एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कौटुंबिक छळासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कलमे लावण्यात आले। विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी पती गीतेश राऊत यांच्यावरती वैयक्तिक आरोप केले असून शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचं त्यांनी लपवले होते। ही बाब झाकण्यासाठी अघोरी कृत्य करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। याशिवाय जबरदस्तीने गोमूत्र पाजणे, डोक्याचे केस कापणे तसेच शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केले। प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। विचित्र प्रकार म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले। गिरिजा राऊत या कोणाच्या तरी सांगण्यावरून खोटे आरोप करत असून पैशांसाठी ब्लॅकमेलिंग करत असल्याचा प्रतिआरोप त्यांनी केला। सुरुवातीला 2 कोटी, नंतर 5 कोटी आणि आता 12 कोटी 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। दरमहा 5 लाख रुपये, 1 लाख रुपये घरभाडे आणि 3 BHK फ्लॅटचा EMI अशी ही मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। माझा पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे, न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे। ज्यांची नावं त्यांनी दिलेली आहेत त्यांना ज्यावेळेला पोलीस चौकशी करतील त्यावेळेला ते समोर येईल। त्यामुळे त्यांच्या बकवासगिरीवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी पोलिसांच्या चौकशीवर माझा विश्वास आहे, त्यांनी चौकशी करावी। या प्रकरणातील कथित भोंदूबाबा फिरोज शेख याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले। तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की फिरोज शेख याने विनायक राऊत यांच्या गावातील घरी अघोरी कृत्य केल्याचा आरोप आहे। तसेच पीडितेला सलग 5 गुरुवार दर्ग्यात बोलावून लिंबू, काळा धागा, टाचण्या आणि सुगंधी द्रव्यांचा वापर करून जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या दर्ग्यात इतर भाविकांवरही अशा प्रकारचे प्रयोग झाले आहेत का, तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती। मात्र बचाव पक्षाने सर्व आरोप फेटाळत पूजा अर्चा आणि धार्मिक विधींना गुन्हा ठरवता येणार नसल्याचा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कथित भोंदू बाबा फिरोज शेख याला पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करतायत। तपासी अधिकारी आहेत यांनी मेहरबान न्यायालयासमोर 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती पुढील तपास करण्यासाठी। तर मेहरबान कोर्टाने याच्यामध्ये तपास करण्यासाठी 2 दिवसाची अजून वाढीव पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यात पोलिसांनी असं सांगितले आहे की हा जो बाबा आहे, भोंदू बाबा फिरोज, याचा जो सहकारी आहे त्याला सिंधुदुर्गामध्ये अटक करण्यात आलेला आहे आणि त्याच्याबरोबर याचे कसे संदर्भ आहेत
आणि यातील मुख्य आरोपी आहेत त्यांच्यासोबत कशा संदर्भ आहेत याचा तपास करण्यासाठी त्यांनी मेहरबान न्यायालयासमोर अजून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणात एकीकडे सुनेने गंभीर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी आरोप राजकीय आणि आर्थिक ब्लॅकमेलिंगचा भाग असल्याचा दावा केला. त्यामुळे आता पोलीस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.